संख्येनं बसेसमधून कार्यकर्ते मुंबईमध्ये आले त्याची हे बघा ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघताय। मंत्री गिरीश महाजन यांच्याशी ते बडगुजर बोलतायत आणि ही दृश्य तुम्ही बघताय। मंत्री गिरीश महाजन तर उपस्थित आहेतच, त्यांच्याच उपस्थितीत बडगुजरांचा भाजप प्रवेश होणार आहे। बडगुजर गिरीश महाजनांना भेटायला गेले तेव्हाची ही दृश्य आहे। तिथेच कार्यालयामध्येच त्यांचं जे म्हणजे भाजपच्या कार्यालयामध्ये एका छोट्या कार्यालयामध्ये ते भेटलेले आहेत गिरीश महाजनांना। गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे असं कळतंय। गिरीश महाजन तर दिसतायत, रवींद्र चव्हाण अजून दृश्यांमध्ये तरी दिसत नाहीयेत। खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते मात्र गोळा झालेले आहेत। हजारो कार्यकर्ते नाशिकहून मुंबईपर्यंत आलेत बडगुजर यांचा प्रवेश बघण्याकरता आणि घोलप यांचा प्रवेश बघण्याकरता। गिरीश महाजन जी भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस माधवीताई नाईक, रवीजी अनासपुरे, राजेंद्रजी फडके, लक्ष्मणजी सावजी, सुरेश बाळासाहेब सानव, प्रशांतजी जाधव हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी स्टेजवर असतील आणि ज्यांचं नाव घेतलं मी आधी ते पदाधिकारी स्टेजवर असतील। याच्याशिवाय स्टेजवर कृपया कोणी थांबू नये, फार गर्दी करू नये। आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांचं आगमन झाले, अगदी काही वेळामध्ये ते आपल्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी येतील। सुरुवातीला नाशिकचा प्रवेश आपल्याला जी घोषणा केली जाते, जे आवाहन केलं जात आहे कार्यालयामध्ये त्याची दृश्य ही दृश्य आहेत। कार्यालयाबाहेरची रवींद्र चव्हाण आलेले आहेत। कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भाजप कार्यालयामध्ये जात आहेत तेव्हाची दृश्य, त्यांच्याच उपस्थितीमध्ये आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। जसं आत्ताच घोषणा करण्यात आली होती की रवींद्र चव्हाण आलेले आहेत, त्याप्रमाणे रवींद्र चव्हाणांची ही दृश्य। रवींद्र चव्हाण कार्यालयात प्रवेश करतायत आणि रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्याच उपस्थितीत बडगुजर, घोलप आणि इतर माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे। हजारोंची कार्यकर्त्यांची गर्दी दिसतेय। गिरीश महाजन बोलले नाही बरं का, डायरेक्ट गेले मध्ये पोहोचलो होतो बोलले नाही। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटो, तुषार रुपनवर हे आपल्याला माहिती देत आहेत। भाजपच्या कार्यालयातून मुंबईचं हे भाजपचं कार्यालय आहे जिथे बडगुजर आणि गिरीश महाजन आपल्याला एका केबिनमध्ये दिसत आहेत आणि थोड्या वेळामध्ये पक्षप्रवेश सुद्धा होईल। बडगुजर यांनी उबाठामध्ये प्रवेश केलेला होता पण मला हवा तसा मान मिळाला नाही आणि माझी हकालपट्टी करण्यात आली, मला कारणही सांगितलं गेलं नाही असं म्हटलेलं आहे। दुसरीकडे अनेक असे माजी नगरसेवक आणि नेते कार्यकर्ते आहेत जे वर्षानुवर्ष शिवसेना उबाठासोबत होते, पहिल्यापासून म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेपासून होते आणि उबाठाबरोबर थांबले, पण उबाठाने त्यांची कदर केली नाही। त्यामुळे घोलपसुद्धा आणि इतर माजी नगरसेवकसुद्धा आता शिवसेना उबाठा सोडतायत। पूर्वीसारखा पक्ष राहिला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याकरता हे सगळे एकत्र आलेले आहेत। हे हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि घोलप आणि बडगुजर हे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील। व्यासपीठावर आलेले आहेत बडगुजर, घोलप सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण सुद्धा व्यासपीठावर येतील। प्रचंडच गर्दी कार्यालयात झालेली आहे। गर्दी इतकी आहे की आवरता येणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे। वारंवार आवाहन केलं जात आहे की व्यासपीठावर कोणी थांबू नका, पण कुठले कार्यकर्ते काय ऐकायला तयार नाही आहेत। यामध्ये महिला सुद्धा खूप मोठ्या संख्येनं आहेत। काही वेळामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यामुळे सर्वांना घोलप बसलेले आहेत, बडगुजर आता बसतायत। रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन अजून व्यासपीठावर यायचे आहेत पण गर्दीच प्रचंड आहे। छोटंसं एक व्यासपीठ तयार केलं गेलं आहे आणि समोर हजारो शेकडो कार्यकर्ते बसलेले आहेत।
तर रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांना बसाईकरता या समोर 2 जागा ठेवलेल्या आहेत. पत्रकारांचे बूम ऑलरेडी मध्यभागी खुर्ची समोर लावलेले आहेत. पक्षप्रवेश हा होणार आहे. नाशिकचा एक गट बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत थोडासा नाराज आहे, पण तरी देखील हजारो शेकडो कार्यकर्ते घेऊन बडगुजर मुंबईमध्ये दाखल झाले. बडगुजरांचा हा प्रवेश काही आज काल ठरलेला नाहीये, तर 10 दिवसाआधीच तो ठरलेला होता, अशी माहिती बडगुजर यांनी न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळी यांना दिली. अनौपचारिकपणे त्याचे पुरावे सुद्धा त्यांनी आमच्या प्रतिनिधींना दिले बोलता बोलता. थोड्याच वेळात बडगुजर यांचा भाजपा प्रवेश होतोय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा पक्षप्रवेश घडवला जातोय. गिरीश महाजनांनी पक्षात आपलं सगळं वजन वापरलं बडगुजर आणि घोलप यांना पक्षात घेण्याकरता, असं बोललं जात आहे. रवींद्र चव्हाण आपण बघतोय चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी दाखल झालेला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील पूर्वी गिरीश महाजन या ठिकाणी दाखल झालेले होते. आता चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते देखील भाजप पक्षात